हां. या वातावरणात बसून खूप मला बरं वाटलं वातावरणात आणि मी निसर्गकवी असल्यामुळे मला या काही गोष्टी लोकांसमोर मांडाव्याशा वाटतात. तसंच आता अचानक मला ज्या माझ्या बुद्धीला सुचलं ते मी 2 शब्द लिहिलेले आहेत कवितेच्या माध्यमातून. तेव्हा ही जी माझी कविता तुम्हाला नक्कीच आवडेल. जो कोण वाचेल त्याला खूप बरं वाटेल. काहीतरी याच्यात म्हणजे नैसर्गिक गोष्टीचा इथे प्रादुर्भाव उल्लेख आहे. तेव्हा कृपया जर ज्यांना लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलवरती. ठीक आहे. तर माझ्या कवितेचं नाव आहे निसर्ग माझ्या मनातला. माझ्या कवितेचं नाव आहे निसर्ग माझ्या मनातला. तर वाचन असं आहे. निसर्गाच्या सानिध्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळ कोकणातील सुंदर वातावरणात विविधतेने नटलेल्या मसुरे गावात अप्रतिम सौंदर्याने मनमोहक वातावरणात खूपच मजा येते. विविध प्रकारे हिरवीगार झाडे, नारळी पोपळीच्या बागाने वेढलेले उंच माडाच्या झावळ्या सूर्यकिरणाच्या तालावर डोलताना जणू भासते स्वागत करताना. आंबा फणस काजू तयारीत आहेत. केवळ उणीव आहे फक्त आपल्या येण्याची. या ठिकाणी देवी भराडी देवी, भरतेश्वर, लिंगरवळनाथ, वेताळेश्वर यासारख्या अनेक देवता असतात. त्यांनाच देवदेवता आहेत. त्यांच्या या दर्शनाला आशीर्वाद घेऊन मोक्ष लाभेल तुम्हाला. पुन्हा एकदा वंदन करतो या पावन मातृभूमीला मसुरे गावाला. प्रकाश कदम, कोपर डोंबिवली. काय झालं?